वाढत्या प्रदूषणाबाबत आणि शहरातील बेकऱ्यांवर पालिकेने उगारलेल्या बडग्याबाबत आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. वाहनांचा धूर आणि बांधकामासोबतच बेकऱ्यांच्या चिमणीतून निघणारा धूर हे प्रदूषणाचे मोठे कारण बनले आहे. 9 जानेवारी 2025 रोजी बॉम्बे हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार 6 महिन्यांच्या आत लाकूड आणि कोळशाऐवजी पर्यायी स्वच्छ इंधनाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले होते. याच आदेशाची कडक अंमलबजावणी करत नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुंबईतील तब्बल 102 बेकरी चालकांना महापालिकेने थेट स्टॉपवर्क नोटीस बजावली आहे. पालिकेचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे आयुक्त अविनाश काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाईच्या इशाऱ्यानंतर 175 बेकऱ्यांनी लाकडाऐवजी ग्रीन फ्यूल वापरण्यास सुरुवात केली आहे. तर आणखीन 69 बेकऱ्यांमध्ये स्वच्छ इंधन वापरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की आता सर्व बेकऱ्यांना PNG किंवा LPG सारख्या स्वच्छ इंधनावर शिफ्ट होणे अनिवार्य आहे. जो बेकरी चालक या नियमांचे पालन करणार नाही त्याचा परवाना थेट रद्द करण्यात येईल. आपल्या कुलाबा आणि दक्षिण मुंबईत अनेक जुन्या, ऐतिहासिक आणि प्रसिद्ध बेकऱ्या आहेत. पालिकेच्या या धडक कारवाईमुळे आता कुलाब्यातील बेकऱ्यांनाही आपली जुनी भट्टीची पद्धत बदलून तातडीने प्रदूषणमुक्त इंधनाचा वापर करावा लागणार आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे मुंबईची हवा किती स्वच्छ होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.